हॅलो फ्रेंड्स, मी मनाली अँड वेलकम बॅक टू मनाली शिर्के ब्लॉग अगेन. तर आज आहे संडे. तर संडे स्पेशल आज मी केले आहेत कांदा बटाटा शेंगदाणा पोहा. आणि सकाळी जेव्हा मी ब्रेकफास्ट बनवत होते तेव्हा अजून एक खूप मोठी गोष्ट घडली जी माझ्यासाठी खूपच मोठी आहे. म्हणजे ती मी तुम्हाला दाखवते. इथे आहे मी केलेले पोहे आणि पोह्यांबरोबर आपण नेहमी पितो चाय. तर सकाळी दूध गरम करताना दूध पूर्णपणे फुटलेलं आहे. सो बहुतेक मला असं वाटतंय आज काळी चहाच पिवावी लागणार आहे. पण माझी खूप इच्छा होती की कांदा पोहा आणि आल्याचा छान चहा पियायची. ठीक आहे, जाऊ दे. आणि इथे आमची आई आहे जी करते आहे भाकऱ्या. ज्वारीच्या नाही, हा बाजरीच्या. मला नेहमी कन्फ्युजन होतं ज्वारी आणि बाजरीमध्ये. ये सब क्या देखना पड़ रहा है? अच्छा है मैं अंधा हूँ. आणि आत्ता वाजलेले आहे सकाळचे ऑलमोस्ट 9:30 व्हायला आले आहेत आणि आईची इथे लंचची तयारी चालू झालेली आहे. म्हणजे माझ्या बोलण्याचा पॉईंट एवढाच आहे फक्त की लंच म्हणजे अजून ब्रेकफास्ट पण आमच्या कोणाचा झालेला नाही आहे, पण आई अजून लंचची तयारी करते आहे. म्हणजे जर आईच्या मनात असेल ना तर उद्याचा पण ब्रेकफास्ट लंच डिनर ते आत्ता करून मोकळी होऊन जाईल. म्हणजे आईला प्रत्येक गोष्टीची घाई असते. अगर हम करें तो करें क्या, बोले तो बोले क्या. 1 hour later. अगं तर ती खोचून काढून टाकशील मारा त्याला. मगाच पासून गाय करून टाकशील. नमस्ते. नाव पपेट शो. My name is Neera and my aunt is come to live here. हॅलो फ्रेंड्स, तर आता आम्ही आलो आहोत ताईंच्या घरी. जस्ट बिकॉज ताईचं आणि आमचं सगळ्यांचं ठरलं होतं की आज म्हणजे कुठेतरी डिनरला जायचं, पण तो डिनरचा प्लॅन शिफ्ट होऊन मग डायरेक्टली तो लंचवरती झाला. तर मग आता आम्ही ताईच्या घरी आलो आहे. आता सगळे पटापट रेडी होत आहोत. म्हणजे आम्ही रेडी होऊन आलोय, ते लोक पटापट सगळे रेडी होत आहेत आणि आम्ही आता निघतो आहे लंचसाठी म्हणून. तर डायरेक्टली मी तुम्हाला वेन्यूला जाऊनच भेटते. म्हणजे मला स्वतःला पण माहीत नाही आहे की आम्ही लंचसाठी कुठे चाललो आहे. तसूला खाऊ दे. नाही तू खा, पहिले तू खा. खूप खाल्ला आपण चिकन. चिकन चिली
राईस राईस पास्ता ना एक्सक्यूज मी राईस जो राईस राईस डीप कर मध्ये पूर्ण डीप कर हॅलो फ्रेंड्स, मी आत्ता मोरिया एक्झिबिशनमध्ये आलेली आहे मुलुंडला. तर इथे भरपूरसे स्टॉल मी व्हिजिट केले, बट सगळ्यात जास्ती मला इकडचं एक स्टॉल आवडलं असेल तर ते आहे गुळाचं स्टॉल. आणि तिकडे वेगवेगळ्या म्हणजे पद्धतीचे गुळ बनवण्यात आलेले आहेत असं इथे दाखवलंय. आणि म्हणजे त्याचे भरपूर वेगवेगळे बेनिफिट्स आहेत. तर मी तुम्हाला या स्टॉलमधल्या ज्या ताई आहे ज्योती ताई, त्यांच्याकडून मी तुम्हाला पूर्ण स्टॉलच्या गुळाचे जे वेगवेगळे पदार्थ आहेत आणि जे काही म्हणजे म्हणतात ना महत्त्व आहे जे गुळांचं वेगवेगळं, त्याबद्दल मी तुम्हाला सांगायला मागते. तर ते तुम्हाला सांगतील ज्योतिताई काय आहे ज्योतिताई. तर ह्या तुम्हाला सगळ्यांना स्टॉलबद्दल पूर्ण माहिती सांगतील. आपल्या ब्रँडचं नाव आहे नवरुची. आपल्याकडे गुळामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे फ्लेवर्स आहेत. जसं की आपल्याकडे हा जिंजर आहे. गुळामध्ये आम्ही फ्रेश जिंजर आणि वेगवेगळ्या प्रकारचे मसाले टाकतो, जसे की हळद, इलायची, काळी मिरी वगैरे असं सगळं टाकलेलं आहे, ज्याच्यामुळे तुम्हाला सर्दी खोकला याच्यावरती जास्त फायदा होऊ शकतो. तसंच आपल्याकडे आहे एक कोकोनट जॅगरी बाईट्स. हे एनर्जी बुस्टरचं काम करतो आणि याची टेस्ट मोदकासारखी आहे. याच्यामध्ये पण आम्ही आयुर्वेदिक मसाले ऍड केलेले आहेत. आपल्याकडे आहे हा प्रोडक्ट शाही उपवास. हा आम्ही बऱ्याच रेस्टॉरंटला देतो. याचा डायजेशनसाठी उपयोग होतो. पाटीलवाडा वगैरे रेस्टॉरंट ऐकलं असेल तुम्ही तर आपलं मटेरियल हे सगळं तिकडे जातं. त्याच्यानंतर आपल्याकडे आहे हा बटरस्कॉच प्रोडक्ट. हा लहान मुलांमध्ये आम्ही दुधामध्ये घालून देण्यासाठी सांगतो. त्याच्यामुळे लहान मुलांची हाडं पण मजबूत होतात आणि गुळाचे फायदे माणसाच्या बॉडीमध्ये जातात. आपल्याकडे आहे जॅगरी पावडर. चहामध्ये तुम्ही यूज करू शकता, तसंच वेगवेगळ्या पदार्थांमध्ये पण तुम्ही यूज करू शकता. आपला दुसरा प्रोडक्ट आहे जो आपण नवीन मार्केटमध्ये आणला आहे, चॉकलेट जॅगरी पावडर. आपलं स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग आहे आणि तुम्ही केव्हाही ॲमेझॉनमध्ये जाऊनही आपले प्रोडक्ट घेऊ शकता किंवा आम्हाला डायरेक्ट कंपनीशी संपर्क साधू शकता. ती बघितलंच असेल, आता सगळं ऐकलंच असेल की गुळाचे वेगवेगळे म्हणजे पद्धती आहेत, तिकडे प्रकार आहेत, महत्त्व आहे गुळांचं वेगवेगळं. तर तुम्हीही नक्की व्हिजिट करा स्टॉलवर. मी तर भरपूर काय काय गोष्टी घेतलेल्या आहेत, ते मी तुम्हाला घरी जाऊन नक्की दाखवते. थँक्यू. जस्ट आत्ताच आम्ही आलोय घरी, म्हणजे ताईच्या घरी, जो आम्ही घरी गेलेलो नाहीये. तर आल्यानंतर आता पहिलं फर्स्ट एक गोष्ट केली आहे ती म्हणजे मी चहा ठेवलेली आहे गरमागरम. आता पहिले चहा पिन काहीतरी बघते खायला, कारण की जे काही खाल्लेलं होते ते सगळ्याच गोष्टी जिरल्या आहेत. कारण की हॉटेलमधून जेवून आम्ही बाहेर निघालो, तसंच डायरेक्ट एक्झिबिशनला गेलो आणि त्याच्यानंतर डायरेक्ट आम्ही आईसाठी कपडे घेण्यासाठी म्हणून गेलो. आणि हे आता स्विमिंग करून आत्ताच आलेले आहे. आम्ही गेलो होतो कपड्यांची शॉपिंग करायला आणि हे दोघं घरी येऊन स्विमिंग करायला गेले होते. ते जस्ट आत्ताच आलेले आहेत. 1 hour later. जस्ट आत्ताच आम्ही सगळे घरी आलो आहोत आणि पाठीमागे आई डिनरची तयारी करत आहे. तर आपण ज्या एक्झिबिशनमध्ये गेलो होतो आणि तिकडे आपल्याला गुळाच्या स्टॉलवर आपण व्हिजिट केली आहे. तर तिकडून नेमकं मी काय काय गोष्टी आणल्या आहेत ते मी तुम्हाला दाखवते. तर हे आहे जिंजर जॅगरी बाईट्स आणि नवरुची नॅचरल गिफ्ट असं त्यांच्या प्रोडक्टचं नाव आहे. तर तिकडून जॅगरी जिंजर बाईट्स मी घेतलं होतं एक. आणि अजून एक हे शाही मुखवास जॅगरी बाईट्स पान फ्लेवर हे एक घेतलं होतं. आणि अजून हे एक मला म्हणजे खूप फॅसिनेटिंग वाटलं की चॉकलेट जॅगरी पावडर, म्हणजे हे दुधात आपण टाकून पिऊ शकतो. तर हे एक मी ट्राय करायला घेतलं होतं. आणि मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे हे गुळाचा पावडर हे घेतलं होतं. म्हणजे इतके हे प्रोडक्ट घेतलेले आहे इकडून.
हे जॅगरी बाईट्स, जॅगरी पावडर चॉकलेट फ्लेवर, देन हे शाही मुखवास, जॅगरी बाईट्स आणि गूळ पावडर असे 4 पदार्थ आम्ही तिकडून घेतले होते. तर हे ट्राय करून मी तुम्हाला नक्की सांगेन की कसे आहेत ते.